आरामशीर हा ह्याला ना हो मयूर दादा हे मयूर दादा खुर्ची घे ना ये बुलाय मारतो मयूर दादा अरे अरे मयूर 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 दादा अरे तर पंचांना मी विनंती करतो लवकरात लवकर सामना चालू करावे. शिवकृपा तामाने वर्सेस आई गावदेवी वडगर दोन्ही तुल्यवान संघ आहेत. तर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी आपल्याला लाभलेत. काय नाव तुझं? आकाश या ठिकाणी 12वा खेळाडू आहे आणि राजा या ठिकाणी शिवकृपा तामाने संघाचा देखील 12वा खेळाडू. नाव काय दोघे? तर या ठिकाणी स्ट्राईकला आपण बघू शकता समीर, तो देखील एक चांगला खेळाडू आहे तालुक्यामध्ये. तर नॉन स्ट्रायकर एंडला सनी या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि गोलंदाजी मार्कवरती तर बघितलं ना तर आशिष हा एक गोलंदाज, एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. अध्यक्ष चषकामध्ये फक्त आणि फक्त 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच भेटलेला खेळाडू. 2 धावा खर्च करून त्या टायमाला त्यांनी खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला देखील 2 सामने जिंकून देण्यात मदत केली होती. तर लेट्स प्ले. पंचांचा इशारा आपल्या समोर येत असताना फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. काय बॉल होता, पहिलाच चेंडू, खूप सुंदर असा हाताळलेला चेंडू. बॅट्समनला बॅट उचलण्याच्या आधीच बोल्ड उडलेला आहे या ठिकाणी. मी मगाशीच तारीफ केली या गोलंदाजाची, कारण की यॉर्कर, वाईड यॉर्कर आणि चेंडूला आतमध्ये वळण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. खूप सुंदर असा गोलंदाज आहे. तर या ठिकाणी तानाजी आपण बघू शकतो. खूप चांगले एफर्ट आपण बघितले मागच्या मॅच मध्ये तानाजी यांच्याकडून, पण वेल प्लेड तानाजी. तर पहिला मोठा झटका अमोल ना समीर यांना माघारी परतावं लागतंय. तर आता दुसरा बॅट्समन समीर यांची जागा घेताना जयेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिलाच चेंडू खूप अप्रतिम हाताळताना आशिष यांच्या मार्फत पहिलाच चेंडू आणि पहिलाच विकेट. टीमला बसलेला मोठा आदरा. आई गावदेवी वडगर तर या टीमला कमबॅक करायचं असेल तर कुठेतरी मोठे फटक्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. तर लवकरात लवकर बॉलर कोणाला आहे आणि या ठिकाणी आपल्याला कळवण्यात येत आहे की तामाने संघाला 3 रनांची अगोदरच पेनल्टी आहे. सो दुसरा बॉल. आणखीन एक सुंदर असा पद्धतीचा चेंडू, काहीसा स्किट झालेला आहे, बॅट्समनला कळला नाहीये. वारंवार ऑफ साइडच्या पद्धतीने आशिष यांना आपण गोलंदाजी करताना बघत असतो. ॲक्युरेट लाईन, ॲक्युरेट टप्पा, वारंवार याच पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आशिष. पुढील चेंडू घेऊन सज्ज. आणखीन एक ऑफ साइडला टाकलेला हा चेंडू, पण त्याला देखील टोलावण्यात यश आलेले आहे फलंदाजाला. पॉइंटच्या दिशेने बॉल जात असताना 2 धावा घेण्यात या ठिकाणी बघू शकता तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडला घसरून पडलेले आहेत. हेच तर आहे मित्रांनो पावसाळी क्रिकेट. तर 3 चेंडूचा खेळ संपत धावसंख्येवरती धावा झालेल्या आहेत 2. पुढील चेंडू घेऊन आशिष सज्ज. पावसाचं देखील आगमन झालेलं आहे या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. चौथा चेंडू आपल्या ओव्हरमधील. पुन्हा एकदा ऑफ साइडला टटवलेला चेंडू. ओव्हरचा कव्हर उडवायचा होता, पण त्या ठिकाणी बघू शकता 1 रन कंप्लीट होऊन दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे आणि चांगला असा थ्रो झालेला आहे. तर मोठे फटके मारण्यापासून कुठेतरी आशिषने ठेवलेलं आहे बॅट्समॅनांना, कारण की वारंवार त्याच पद्धतीचे चेंडू ऑफ साइडला पकडून टाकत असताना फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याला टोलवायचा होता, पण मिस हिट असताना 1 रन तर झालेला आहे. तर या देखील बॉलला तुम्ही बघू शकता पंचांशी तुम्ही कुठल्या प्रकारचा वाद घालू नका. नो बॉल नव्हता, खालती बॅटीच्या स्टिकरला तुमच्या टोला लागलेला बॉल. तर शेवटचा चेंडू घेऊन आशिष सज्ज. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करत असताना आशिष आपल्या संघासाठी
वारंवार खालच्या लोअर फुलटॉस टाकलेले चेंडू, वाईड यॉर्कर देखील आपण बघितलं त्याच्या मार्फत. हा स्लॉट मध्ये टाकला आहे आणि त्या ठिकाणी आपण पंचांचा इशारा चौकार. बघा गोलंदाजाने आपलं काम केलेलं आहे, पण गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षणाची जर साथ मिळाली नाही ना तर तुम्हाला असंच काही चित्र बघायला मिळेल. तर ह्या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा समाप्त झालेला आहे, स्कोर झालेला आहे 9 रन. तर दोन्ही संघांना एक आता वडगर संघ बॅटिंग करत असतोय. 4 ओव्हरचे का 3 सेकंड राऊंड आहे, 4 आहे ना, 4 ओव्हर आहे. तर बघा पहिल्या ओव्हरच्या नंतर 9 रन झालेले आहेत या ठिकाणी. तर आशिष यांच्या मार्फत आपण बघितलं खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षणाचं जर साथ मिळाले असते तर ह्या विकेट जर भेटली असती शेवटच्या बॉलवरती, पण हरकत नाही. आता आई गावदेवी वडगर या संघाचे जे दोन्ही बॅट्समॅन आहेत ते लयमध्ये येताना दिसत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकता पंचांच्या डाव्या हाताने लेफ्ट आर्म स्लॉट मध्ये होता बॉल, पण कमी गतीने हाताळण्यात यश आल्याने तो निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण बघू शकतो थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर श्री यांची सुरुवात झालेली गोलंदाजी. पहिलाच चेंडू बॅक ऑफ द हँड आपण बघू शकतो, लेफ्ट आर्म राऊंड विकेट टाकत असताना. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर एक लेफ्ट हँडेड गोलंदाज जो असतो. आणखीन एक वाईड यॉर्कर, काय बॉल होता, हा देखील खूप भन्नाट वेगात गेला, कीपरला देखील भेटला नाही. बघा पावसाळा क्रिकेट म्हटलं ना तर बॉल कधी स्किट होतो कधी थांबून येतो, तर त्याचा अंदाज कीपरला देखील होत नाही. तर आपण 22च्या स्वरूपात एक धाव ऍड करतोय. तर दोन्ही चेंडू खूप भारी चांगल्या पद्धतीने हाताळले, यश आलंय श्रीला. तुम्ही गोलंदाजी किती वेगात करता त्याला महत्व नाही, तुमचे टप्पे कसे आहेत त्याला देखील जास्त महत्व मानलं जातं. शरीरापासून लांब ठेवतायत बॅट्समनच्या गोलंदाज श्री. काहीसा अतिरिक्त मारा, एक्स्ट्रा जोर लावण्याच्या संदर्भात हा वाईड चेंडू. जी पहिली लाईन टाकत होते ती चांगली होती, असेच खेळाडू म्हणत असतील त्याच्या टीमचे. पण बघा आई गावदेवी वडगर संघ देखील कमबॅक करायला जाणला जातो, त्यांच्याकडे देखील अजून बॅटिंग लाईनअप बाकी आहे. आणि 2 बॉल झालेले आहेत श्रीच्या या ठिकाणी आणि 3 रन झाले ना, 2 एक 22च्या स्वरूपात आणि एक वाईडच्या स्वरूपात. आणखीन एक बॅक ऑफ द हँड, पण पंचांचा निर्णय आपल्याकडे आणि हा देखील अतिरिक्त धावाच्या स्वरूपात 1 धाव वाढत असताना आता वडगर संघ देखील कमबॅक करायला लागला आहे. पुन्हा एकदा बॅटची एज लागून कीपरकडे बॉल जात असताना फलंदाज होतोय बाद. वारंवार ऑफ साइड पद्धतीने ऑफ साइडच्या टप्प्यावरती पकडून टाकत असताना गोलंदाज श्रीला यश मिळत असताना आपल्या संघासाठी सांघिक त्यांनी गोलंदाजीवरती स्वतःच्या पहिली विकेट घेतलेली आणि सांघिक दुसरी विकेट संघाची आई वडगर या संघाला लागत असताना. तर आणखीन एक हाडी तर फलंदाज बॅटिंगसाठी जात असताना दशरथ या ठिकाणी आपण बघू शकतो. तर दोन्ही हे मातब्बर संघ आहेत, शिवकृपा तामाने आई गावदेवी वडगर. तर दोन्ही सलामीवीरला आलेले फलंदाज तंबूच्या दिशेने परतताना आपण बघू शकता. तर पंचांच्या भूमिकेत आपण बघू शकता संतोष आणि सुशांत. चौथा चेंडू घेऊन श्री टू दशरथ. आणखीन एक आतमध्ये पद्धतीचा आलेला चेंडू शरीराचा वेध घेत असताना 22च्या स्वरूपात पंचविषय करून 1 धाव कंप्लीट झालेले या ठिकाणी. तर कुठेतरी मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले श्रीने आतापर्यंतचे 4 चेंडू हाताळत असताना. बघा विविधता आहे श्रीच्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू यॉर्कर, दुसरा वाईड यॉर्कर, तिसरा लेंथ वरती टाकला आणि तर चौथा बॉडी वरती आदळलेला आहे बॉल. तर 5वा चेंडू घेऊन श्री सज्ज. यॉर्कर पद्धतीचा हा देखील चेंडू होता, पण त्याला देखील फलंदाजाला तर बघू शकता या ठिकाणी 1 रन कंप्लीट झालेले आहे.
सांघिक धाव संख्या 14. आतापर्यंत श्रीने जर 5 चेंडू जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. चौकार आणि षटकारापासून दोन्ही बॅट्समॅनांना वंचित ठेवून ठेवले आहे. तर आई गावदेवी वडगर या संघाला जर कमबॅक करायचं असेल ना तर कुठेतरी चौकार आणि षटकार यायला पाहिजे त्या मॅचमध्ये, तर मजा येईल. तर पाऊस पण बघू शकता एकदम मंद गतीने पाऊस चालू आहे. मॅचची पावसाळी क्रिकेटमध्ये मजा म्हणजे पावसाचा तर आनंद आपण घेऊ शकतो. आणखीन एक क्रॉस बॅटेड फटका, पण तो देखील निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि या ठिकाणी षटक संपताना अंपायर आपल्याला इशारा येतोय. तर पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत तामाने संघाला आघाडीवरती घेऊन आले. पण बघा मित्रांनो, क्रिकेट आहे, अजून 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. उरलेले 12 बॉलमध्ये देखील आई गावदेवी संघ वडगर कमबॅक करू शकतो. 12 बॉलमध्ये जर मोठे फटके आले, 4 ते 5 मोठे फटके पण या मॅचमध्ये कमबॅक करायला त्यांना मदत करू शकते, तर ते करावे लागतील. या ठिकाणी दोन्ही फलंदाजांवरती आता जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. तर लवकरात लवकर तुमचा तिसरा गोलंदाज देखील आणावे, कारण की आपल्याकडे पुढे मॅचेस खेळवायचे आहेत भरपूर. तर आता गोलंदाजीला आमंत्रण केलं आहे वैभव. या देखील खेळाडूने मागील अध्यक्ष चषकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पण काहीशा खराब चेंडूला टीमची धाव संख्या झालेली आहे टोटल 14 धाव संख्या, 12 चेंडू 14. तर पुढील लास्टचे 2 ओव्हर घेऊन वैभव तयार आहे. काही वरुण चक्रवर्ती सारखी गोलंदाजी ऍक्शनची आहे या गोलंदाजाची. पहिला चेंडू आतमध्ये येत असताना टप्पा पडून बॉल आतमध्ये आलेला आहे. या ठिकाणी बघा, जर खेळाडूंना जर दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची क्षमता असेल ना, ते गोलंदाज कधीही चांगले. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा. दुसरा चेंडू घेऊन वैभव आपल्या गोलंदाजीमध्ये. हा देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवत असताना पण मिस हिट होत असताना फक्त आणि फक्त एका धावावरती समान मागावं लागेल. तर बघा, फलंदाज देखील प्रयत्न करतायत, पण गोलंदाजीत जर एवढी चांगली होत असेल तर फलंदाजांना रोखून ठेवलं. या ठिकाणी वारंवार यॉर्कर, वाईड यॉर्कर, कुठेतरी शरीराचा वेध घेणारे गोलंदाजी करत असताना गोलंदाज. तर गोलंदाजाला पहिले आता 14 चेंडू झालेत या मॅचमध्ये, तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय, पण पुढचे 10 बॉल अजून यायचे बाकी आहेत. बघूया आई गावदेवी वडगर संघ या ठिकाणी काय चमत्कार करतायत. फुल टॉस पद्धतीचा, पण तो देखील यॉर्कर 22च्या स्वरूपात. पंचांचा इशारा येईल आपल्याकडे, 1 धाव. तर हा देखील खूप चांगला पॉईंट आपण बघितला. मी मगाशीच बोललो, वरुण चक्रवर्ती सारखे ऍक्शन आहे, दोन्ही साईडला टर्न करण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. तर आतापर्यंतचे जर गोलंदाजीचं विश्लेषण बघितलं ना, वैभवने 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडू टप्प्यांवर टाकलेले आहेत. पण आई गावदेवी वडगर संघाला आता कुठेतरी आणखीन एक यॉर्कर बॉल, त्याला देखील टोलवण्यात यश आलेलं आहे, पण एका धावावरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला. बघा, फलंदाज देखील प्रयत्न करतायत, गोलंदाज देखील प्रयत्न करतायत. आपल्या दोघांकडे, एकाकडे बॉल आहे तर एकाकडे बॅट आहे. दोन्ही आपल्या संघा गावासाठी खेळण्यासाठी. हो, तर 4 चेंडू आतापर्यंत वैभवने जे टाकले ते अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेत. काहीसं फलंदाजांना दडपण आहे. शेवटचे 8 चेंडू या पहिल्या इनिंगचे. दसऱ्यातला कुठेतरी आता चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. आणखीन एक बॉल, पंचांचा इशारा येईल आपल्या इथे, अँड इट्स वाईट बॉल. कुठेतरी अतिरिक्त वेग काढण्याचा प्रयत्न होता वाटतं वैभवचा, आणि लाईन चुकून बसलेले आहेत या ठिकाणी. तर पहिला एक चुकीचा चेंडू बघू शकतो वैभवच्या माध्यमातून. तर टीम मीटिंग नकोय, कीपर. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. उर्वरित 8 चेंडू आई गावदेवी वडगर या संघासाठी खूप महत्वाचे असतील. चौकार षटकार यावे लागतील या 8 चेंडूंमध्ये. आणखीन एक शॉर्ट बॉल पद्धतीचा चेंडू, पण तो देखील 30 यार्ड मध्ये फिल्डरच्या हातामध्ये जात असताना एका धावावरती समाधान मानावं लागेल आई गावदेवी वडगर संघाला.
तर वैभवची आतापर्यंत जर बॉलिंग बघितली 5ही चेंडू त्यांनी टप्प्यावरती चांगले टाकलेले आहेत. तर शेवटचा चेंडू आपल्या ओव्हरमधील घेत असताना तर आता जो वन डाऊनला आलेला जो फलंदाज आहे जयेश, याला कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील आणि आपल्या टीमला देखील मॅच मध्ये आणावं लागेल. शेवटचा चेंडू घेऊन वैभव सज्ज जयेशसाठी. हा देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, स्लॉट मध्ये नव्हता पण त्याला 2 धावामध्ये कन्वर्ट करतायत का बघण्यात. 1 धाव तर झालेली आहे पण कुठेतरी पावसाळी क्रिकेटचा आपल्याला आनंद बघायला भेटलेला आहे. बॉल हरवतो गवतामध्ये आणि त्या ठिकाणी बघता बघता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि ओव्हरची समाप्ती पंच आपल्याला कळवतील. तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आई गावदेवी वडगर या संघाची धाव संख्या झालेली आहे 21 धावा. तर शेवटचं शतक जे आपण म्हणतो डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर्स, तर ह्या षटकामध्ये तुम्हाला आई गावदेवी संघ यांना जर कमबॅक करत असेल तर या 6 चेंडूंमध्ये कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. तर टोटल 3 ओव्हर 21 झालेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता ओमकार यांना गोलंदाजीचं आमंत्रण दिलेलं आहे. तर 2 डाऊनला आलेला फलंदाज दशरथ यांना आता कुठे मोठे फटके मारावे लागतील कारण की हा देखील एक सुंदर असा फटकार आणि दशरथने दाखवून दिलं का मी 2 डाऊनला आलेलो होतो. आणि पहिला षटकार या ठिकाणी आपण बघू शकतो लेग साइडच्या दिशेने फुलटस पद्धतीचा चेंडू आणि ओमकारचा हा पहिला खराब चेंडू. जर गोलंदाजांचं आपण वैशिष्ट्य बघितलं ना खूप कमी असं रनअप 2 स्टेपनी टाकतायत, चेंडूला वळवण्यात त्यांना यश येते पण हा फुलटास करून बसलेले आहेत या ठिकाणी आणि तो देखील चेंडूला सीमा रेषा बाहेर फटकावण्यात दशरथचं यश आलेलं आहे. तर या ठिकाणी शैलेश सर बघू शकता तुम्ही खूप खुश आहेत. हो तुमची मॅच झाली नाही ना अजून आहे ना. तर या ठिकाणी शैलेश सर तुम्ही बघू शकतात ते आज खूप आनंदित आहेत कारण की आज त्यांचे सगळे खेळाडू आलेले आहेत आणि आज पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये पहिल्यांदा त्यांनी पहिली मॅच खेळणार आहेत ते देखील. दुसरा चेंडू घेऊन आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. असं आहे का वाईट बॉल. काय झालं बाहेर कुठे पडला आतमध्ये पडला नाही आतमध्ये पडला बॉल. हा देखील पुढे येऊन करण्याचा प्रयत्न फुलटॉस पद्धतीचा चेंडू पण काहीसा बॅट वरती आला नाही, लो फुलटॉस होता. 1 धाव कंप्लीट झालेली आहे या ठिकाणी. बघा पंच जे निर्णय देतील तो योग्यच असेल. तर 2 चेंडू आणि 8 धावा खर्च करत असताना गोलंदाज ओमकारला देखील कमबॅक करावं लागेल पण ते 2 वन डाऊन आणि 2 डाऊनला आलेले फलंदाज जयेश आणि दशरथ लय मध्ये दिसत असताना अजून एक डॉट. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आला पण त्यानंतरचे दोन्ही बॉल चांगले टाकत असताना ओमकार आपल्या संघासाठी 2 पावलांचा रनअप घेत असताना पंचांचा इशारा येईल आपल्याकडे आणि हा अतिरिक्त धावे स्वरूपात वाईट चेंडू. या देखील गोलंदाजी ऍक्शन बघितलं ना तर इंडियन क्रिकेट मधील वरुण चक्रवर्तीची आपल्याला आठवण करून देणारा गोलंदाज आहे. मिस्ट्री बॉलर्स. शेवटचे फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्याला चेंडूला टोलवत असताना चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. अंपायरला देखील कवायत करताना आपण बघितलं या ठिकाणी. तर आता कुठेतरी जयेश वाटतं लय मध्ये येत असताना शेवटचे 2 चेंडूंवरती जर मोठे फटकार आले ना तर या मॅच मध्ये मजा येईल. बघा टप्पा पडलेल्या चेंडूंवरती मोठ्या धावा येत नाहीत पण जर तुम्ही फुलटॉस पद्धतीचे चेंडू हाताळला तर त्याच्यावरती नक्कीच मोठे फटके. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा निर्णय जयेश यांचा. तर ही एकच धाव ना पंच. तर या ठिकाणी एकच धावाने शेवटचा आता 21 नंबरची जर्सी घालून सॅम जात असताना बॅटिंगला. नाही तर शेवटचा चेंडू ह्या इनिंग मधील ओमकार यांचा. शिवकृपा तामाने वर्सेस आई गावदेवी वडगर. शेवटचा चेंडू
पहिल्या इनिंग मधील ओमकार टू जयेश. आणि या ठिकाणी अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात येत असताना काहीसं दडपण आलेलं दिसतंय ओमकारवरती. तो षटकार 2 षटकार आले त्याच्या ओव्हरमध्ये आणि स्पिनर गोलंदाजी असल्यामुळे बॉल हातातून सटकत असताना पण शेवटचा चेंडू त्याला देखील टोलावताना आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर आणि हा देखील चेंडू जातोय सीमा रेषा पार. अंपायर डिसिजन इट्स अ 6. यू कॅन सी द डान्सिंग अंपायर हिअर संतोष. तर आता 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेला आहे 44 आणि 45 धावसंख्या शिवकृपा तामाने या संघासमोर. तर दोन्ही संघांना विनंती फटाफट तुमचं क्षेत्ररक्षण. 44 झाले 45 टार्गेट आहे. ओके 3 रनांची पेनल्टी देखील ऍड 3 ऍड. संपर्क करावे टॉस घेतला जाईल. वडगर संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यावे. कोणवी संघनायक त्वरित पाठवावेत. तर या ठिकाणी गणपत गायकड जे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे सल्लागार आहेत त्यांचं देखील या ठिकाणी वाडकर यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. आणि या पुढील मॅचचा जो टॉस असेल वाडकर सरांकडून उडवण्यात येईल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या समोर आहेत. कोणवी आणि इथे सर तिथेच उडवा तिथे पुढे कुठेतरी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टॉस होत आहे आणि तुम्ही सीमारेषेच्या जवळ बघू शकता रोशन सावंत एक तालुक्यामधील तर टॉस जिंकलेला आहे. कोण जिंकले कोण विन द टॉस अँड दे आर डिसाइडेड टू दे विल. तर या ठिकाणी बघू शकता रोशन सावंत आणि त्याच्या जोडीला साहिल बघू शकता काटेताई संघातील 2 उत्कृष्ट असे ऑलराऊंडर. आणि कोणवी संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेले. तर वडगर संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा अंपायर्स. आणि तामाने संघ बॅट्समन तर रोशन आणि साहिल यांना मी विनंती करतो आपण देखील स्टेजचे संपर्क साधावे. दोघंही खूप उत्कृष्ट खेळाडू आहेत. बऱ्याच वेळा आपल्या जीवावरती 2 वेळा सामने जिंकून दिले आहेत दोघांनी. तर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात होते. सेकंड इनिंगचा डाव जिंकण्यासाठी 48 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. तर आता बॅटिंगला आलेला आहे आशू आणि लेफ्ट दुसरा कोण आहे लेफ्टी हा कोण आहे खालती पण आशिष वरती पण आशिष. तर आशिष आणि आशितोष अशी मैदानात जोडी. आणि गोलंदाजीवरती समीर बघू शकतो हा देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. आशिष देखील ऑलराऊंडर खेळाडू आहे. तर आशिषनी गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती समीर याची दांडी उडसेसची बेस्ट. दोन्ही एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. दोन्हीने आपल्या संघासाठी भरपूर वेळा मॅचेस जिंकून दिलेले आहेत. दुसरा चेंडू घेऊन समीर सज्ज. हा देखील बॉल थोडासा खाली राहत असताना थेट विकेट किपरच्या हातात जात असताना निर्धाव चेंडू. लगातारचे 2 चेंडू अत्यंत यशस्वीरित्या हाताळलेत समीर यांनी. बॅट चेंज करत असताना फलंदाज बघा आता समीकरण काहीसं बदलत असताना पहिले 2 चेंडू डॉट येत असताना 2 चेंडूवरती दोन्ही निर्धाव हाताळलेत समीरने. तिसरा चेंडू हा देखील एक डॉट पद्धतीचा चेंडू. काहीसा फलंदाज तात्पळत असताना कारण की कसं आहे खेळपट्टी आता ओली झालेली आहे पूर्णपणे. तर त्याचाच फायदा घेत असताना समीर अचूक टप्प्यावरती वारंवार बॉल हाताळत असताना
खेळपट्टीवरती थोडंसं पाणी साचलं आणि त्या पाण्याला पकडूनच बॉल टाकत असताना स्किट होतात काही ठिकाणी क्षेत्ररक्षणमध्ये काहीसा बदल. ऑफसाईडला टाकलेला पण आतमध्ये येत असताना हा चेंडू त्याला टोलवण्यात यश असताना 1 रन कंप्लीट बघता बघता आणि हा देखील एक चांगल्या पद्धतीचा चेंडू हातात असताना समीर. तर 4 बॉल आणि 1 धाव. तर कुठेतरी मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले तामाने संघाला. जर मगाशी बघितला तर आई गावदेवी संघ देखील पहिल्या 3 ओव्हरमध्ये चाटपळत होते पण ओमकारचं ते महागडं षटक त्यांना कमबॅक करून दिलं. या तसंच काहीच चित्र या ठिकाणी देखील बघतोय. एक लेफ्टी एक रायटी कॉम्बिनेशन. तर आता बॅटिंगला आलेला आशुतोष आशिष तर आशुतोष आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय आउट. हलकीशी एज लागली होती पण आवाज मात्र पूर्ण ग्राउंड वरती आला. तर 5 बॉल झाले ना, 5 चेंडू आणि फक्त एकच धावा खर्चित केलेत समीर यांनी. तर आता बॅटिंगला जात आहे ओमकार. ज्या ओमकारने शेवटचं षटक हाताळलं काहीसा महागडा ठरला होता तो पण आई वडगर संघाच्या गोलंदाजांनी पहिली ओव्हर हाताळत असताना खूप सुंदर असे पहिले 5 चेंडू टाकलेले आहेत. तर बघूया शेवटचा चेंडू समीर घेऊन सज्ज आपल्या संघासाठी आणि बॅटिंगला जात आहे ओमकार. तोच ओमकार ज्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये रन खर्च झाल्या होत्या. पण बघा क्रिकेट आहे मित्रांनो, पहिले 3 ओव्हर अशा वाटल्या की तामाने संघ कुठेतरी अग्रेसर होता पण पुढच्या एका षटकामध्ये आई वडगर संघाने कमबॅक केला. तर बघू पुन्हा एकदा कसं होतंय का. आणखीन एक स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू आणि हा पण देखील डॉट बॉल आणि या ठिकाणी ओव्हर समाप्त. थोड्या वेळाने जेवतो. तीनच ओव्हर बाकी नाही, ठीक आहे थांब 2 ओव्हर पकडलो. तर लवकरात लवकर गोलंदाज यावेत. पंचांना विनंती असेल मॅचला कुठेही अडथळा आणू नका कारण की पुढे देखील भरपूर मॅचेस आपल्या पेंडिंग आहेत. आता बघा काहीसं चित्र बदलत असताना 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जर कमबॅक करत असेल शिवकृपा तामाने संघाला तर या ओव्हरमध्ये रन आणणे जरुरी आहे. तर सनी हा देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आपल्या संघासाठी ओपनिंगला आलेला. तर तोच आशू बॅटिंगसाठी. चला पंचांचा इशारा सुरुवात करा. पहिला चेंडू काहीसा वेगवान पद्धतीचा चेंडू पाण्यात पडला तसा बॉल शूट झाला. बघा मित्रांनो हे आहे पावसाळी क्रिकेट आणि अतिरिक्त धावेमध्ये हा वाईड +1 ना सर. तर एक वाईड आणि +1 धावून कंप्लीट करत असताना फलंदाज आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असा चेंडू हातात असताना गोलंदाज वाईड यॉर्कर बोलू शकतो आपण आणि थेट कीपरच्या हातात जात असताना चेंडू. तर एक चेंडू झालेला आहे या ठिकाणी. दुसरा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. शॉट पुन्हा एकदा स्लॉटमध्ये बॉल होता पण त्या चेंडूला देखील 1 रन करण्यात मदत यशस्वी झालेले आहे. तर या ठिकाणी दोस्ती चषकाचे जे सर्व बोलू शकता प्रवीण यांचा खूप या चषकामध्ये मोलाचा हे आहे. तर बघा आशिष थोडा चाचपळतोय पण तो देखील मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो आणि सातत्याने जर खोलवर पद्धतीचे चेंडू येत असतील तर बॅट्समॅनांकडे देखील ते हेलिकॉप्टर शिवाय मारण्याशिवाय पर्याय नसतो. तर बघूया तिसरा चेंडू. हा देखील खोलात टाकलेला बॉल. वारंवार अशा पद्धतीचे जर चेंडू हाताने ज्या गोलंदाजाच्याकडे क्षमता असेल ना तर जसप्रीत बुमराह सारखे काही गोलंदाज आहेत जे परफेक्ट यॉर्कर, रसित मलिंगा सारखे गोलंदाज जे परफेक्ट यॉर्कर साठी ओळखले जायचे. आणखीन एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू पण त्याला काहीसा वेगळ्या पद्धतीने हात फिरकवत असताना बघता बघता 1 धाव कंप्लीट झाले आणि
या ठिकाणी दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी बघू शकतो आपण. तर हा देखील यॉर्कर होता, पण याला काहीस वेगळ्या पद्धतीने मारताना आशू आपण बघितलं. मिनी हेलिकॉप्टर. 4 बॉल झाले का 5 झाले? तर 4 चेंडू संपलेले आहेत. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. आणखीन एक स्किट होत असताना हा बॉल टप्पा पडला, तसा आतमध्ये आला बॉल. बघा पाणी जिथे आहे तिकडनं चेंडू शूट होतोय आणि तोच गोलंदाज त्याच गोष्टीचा फायदा घेत असताना या ठिकाणी बघू शकतो आपण. तर बघा ओपनिंगला आलेला आशू अजून थोडासा चाचपळतोय, पण मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यात देखील आहे. बघा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट केलेला. 1 रन तर बघता बघता कंप्लीट झालेला या ठिकाणी आणि 1 रनावरती मला वाटतं समाधान मानावं लागेल. तर बघा दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजांनी आणि पंचांचा इशारा येईल आपल्यासमोर. ओव्हर संपलेली आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल टीमची धावसंख्या झाली 7 धावा. तर या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा मोरे यांचं आपल्या स्पर्धेला आगमन झालेलं आहे. तर त्यांचं सहस्त्र स्वागत आपल्या स्पर्धेसाठी. तर एक खूप मोलाचा वाटा सह्याद्री असोसिएशन साठी असतो त्यांचा. गोलंदाज यश या ठिकाणी इट्स अ वाईड बॉल आणि 1 अपचा कॉल देत असताना अंपायर. कारण की रबर बॉल क्रिकेटमध्ये कसं आहे मित्रांनो, बॉल थोडा जरी बाउन्स झाला तरी तो डोक्याच्या वरून गेला तर अंपायरांना हात कवायत करायचा एक वेगळा हे मिळतो आणि 1 अप देखील दिलेला या ठिकाणी. फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याला टोलावण्यात यश येत असताना लेग साईडच्या दिशेने पहिला रन कंप्लीट होत असताना दुसऱ्या धाव्यासाठी पळालेले फिल्डर थ्रो येस तोपर्यंत 2 धावा कंप्लीट या ठिकाणी. तर बघा अशी आत्ता लयमध्ये कुठे येत असताना, कारण की बॅटीला जेव्हा बॉल कनेक्ट होतो ना असं ठप करून आवाज येतोय. सो बॅट्समॅनला देखील फक्त एका दुसरा शॉटची गरज असते कॉन्फिडन्स येण्यासाठी. तर आता बघूया आशिष आपल्या संघासाठी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला टोलावण्यावर दकडून ठेवले आणि या ठिकाणी एज आउटसाइड एज आणि 1 रन घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी झाले. तर आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे टोटल संघाचा ओव्हर. तर या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत दादा मोरे आणि प्रमोद उतेकर सल्लागार या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. तर सगळ्यांना मी सहस्र विनंती करेल त्यांना किती झाले? नाही ओव्हर झाले. वाईड होता. किती झाले टोटल स्कोर? 1 मिनिट टोटल किती झाले? 1 मिनिट सर 1 मिनिट. किती झाले टोटल स्कोर किती झाला? तर धावसंख्या झाल्या 11. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटचं शतक समीर आणि पंचांचा इशारा या ठिकाणी. निर्धाव पद्धतीचा चेंडू, पण बघा ऍक्शन काहीतरी वेगळीशी दिसते. समीर करून आलेला आहे 4था गोलंदाज. कारण की जर बघितलं ना मॅच आता कुठेतरी थोडीशी दूर गेलेली आहे. जर तुम्ही 48 धावांचा पाठलाग करता तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन येणं जरुरी होतं आणि ऍक्शन काहीशी खूपच वेगळी ऍक्शन तुम्ही बघू शकता. आणि पंचांचा इशारा हा नक्कीच वाईड बॉल असेल. कवायत करत असताना पंचांच्या भूमिकेत संतोष. तर बॉलिंग ऍक्शन बघायची ना समीरची तर खूप वेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळतोय तो. इट्स लुक्स लाईक मिनी जसप्रीत बुमराह. अशा ऍक्शन मध्ये जर तुम्ही गोलंदाजी करत असाल तर खूप डिफिकल्ट असेल. आणि आणखून एक 1 अपचा देखील कॉल आलेला आहे आणि हा वाईड चेंडू आहे. तर बघा मॅच खूप मोठी आहे. कंपल्सरी समोरच्या संघाला ओमकार आणि आशूला षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. तर कीपर चेंज दुसरी या ठिकाणी बघू शकतो संघाचा संघनायक.
आणखीन एक टप्प्यावरती जर गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्ही यशस्वी ठराल. आणि शिवकृपा तामाणे संघाला आता कुठेतरी बॅकफूटवरती ढकलले आणि सामना कुठे एकतर्फी होत असताना या मॅचचं आपण बघू शकतो. आणखीन एक शॉर्ट पिच, मला वाटतं नो बॉल असेल आणि नो बॉल, कारण की दुसरा चेंडू तुम्ही 2 बाउन्स आर नॉट अलाउडेड इन 1 ओव्हर. So it's a free hit. Next ball is free hit for 2 batsman Omkar. And एक रन बघू शकता बघता बघता कंप्लीट झालेला. आता औपचारिकता उरलेली या मॅच मध्ये. तर दोन्ही संघ आता आई गावदेवी वडगर संघ आता विजयाच्या दिशेने जात असताना आणि शिवकृपा तामाणे संघांना 3 चेंडू आणि कुठेतरी हे अगोदर यायला पाहिजे होते फटके, पण काही हरकत नाही. षटकार आलेला आहे. पंचांचा इशारा आपल्या समोर 6 धावांसाठी. तर शेवटचे 2 चेंडू आणि धावसंख्या अजून जरी पाहिजे तर म्हटलं ना तर 26 धावा, 2 बॉल आणि 26 अवघड आहे. पण जर योग्य बॉल हाताळले तरी रन होऊ शकत नाहीत. ऑब्रेक पद्धतीचा हा टाकलेला चेंडू त्याला उडवण्यात यश, पण त्या ठिकाणी फिल्डर होते आणि ती देखील कॅच आउट होत असताना आशू यांची पारी समाप्त होते या ठिकाणी. तर शेवटचा चेंडू या मॅच मधील दोन्ही संघांनी चांगला फाईट केली. त्या शेवटच्या ज्या ओव्हरमध्ये ओमकार रन आला त्याच कुठेतरी थोड्या महागड्या पडल्या असतील शिवकृपा तामाणे संघाला चेस करत असताना. पण ठीक आहे, काही हरकत नाही. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी श्री सज्ज होते. वडगर संघ घाई करावी, लवकरात लवकर शेवटचा चेंडू टाकून मॅच कुठेतरी लवकर फिनिश करून पुढच्या संघांना चान्स द्या. लास्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग अँड 1 बॉल 26 रन्स टू विन. तर या बॉल वरती शेवट गोड करायचा होता ना, पण